नमस्कार, मी रचना लसके वागवे. बरीच वर्ष डिटॉक्सिफिकेशन असं ऐकलेलं, पण नक्की ते काय असतं मला माहिती नाही. माझं वय 34 वर्ष आहे आणि माझं बॅकग्राऊंड बिझनेस एंटरप्रेन्योरशिप मध्ये असल्यामुळे खूप धावपळ असते. प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. कसलं टाइम टेबल फिक्स नसतं, तर त्याच्यामुळे खूप काही खाणं होतं, कुठेही जाणं होतं आणि त्याच्यामुळे शरीरावर खूप परिणाम झालेला. आणि म्हटलं की एकदा आपण हे डिटॉक्सिफिकेशन सेशन करून बघावं. तर पहिल्या दिवशी पासूनच जे मोशन्स आहेत ते चालू झाले. वाटलं नव्हतं की एवढा फरक पडेल, पण आज 7वा दिवस आहे आणि मला असं वाटतं की 79 मोशन्स मी केलेले आहेत या एका दिवसामध्ये, म्हणजे हाफ डे मध्ये. तर हा खूप मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे जसं रात्री किती झाले, सकाळी किती झाले? काल 30 मोशन झाले म्हणजे रात्री, आणि आता सकाळी इथे आल्यापासून 79 मोशन झाले, म्हणजे 110 झाल्या. टोटल 110 मोशन झालेले आहेत. म्हणजे अदरवाईज आपण जेव्हा घरी असतो आणि जेव्हा लूज मोशन्स होतात 2-3 वेळेला, तर आपण लगेच गळून जातो, झोपतो वगैरे. तर इथे तसं वाटत नाही. इथे आता आपण नाचूही शकतो, एवढी एनर्जी आहे आताही. आणि सरांना आणि पूर्ण टीमला मी खरंच थँक्यू सांगेन की हे कार्य खूप चांगलं आहे आणि अनेक लोकांपर्यंत ते पोहोचायला पाहिजे. म्हणजे तुमच्यात आतबद्दल तुम्हाला जाणवेल. वजन तर कमी होईलच, त्याच पद्धतीने पूर्ण सेल्स म्हणजे सर पूर्ण ऑर्गन्सवर काम करतात, आपल्या सगळ्या ऑर्गन्सवर काम करतात. स्मॉल इंटेस्टाईन, लार्जर इंटेस्टाईन, किडनी, लिव्हर, हार्ट, सगळ्या जे आपले ऑर्गन्स आहेत, जे मेन ऑर्गन्स आहेत, जे आपले अदरवाईज दुर्लक्ष करत असतो, त्या सगळ्या ऑर्गन्सवर काम केलं जातं. अदरवाईज जेव्हा आपण जिमला किंवा इतर ठिकाणी जातो, त्याच्यामध्ये आपण वेट लॉस सेशनसाठी जातो, त्याच्यामध्ये फक्त आउटर बॉडीवर, मसल्सवर वगैरे काम केलं जातं. पण इथे आपला जो मेन गाभा आहे, जे आपले ऑर्गन्स आहेत, ज्याच्यामुळे आपण आपलं पूर्ण शरीर काम करतं, त्याच्यावर काम केलं जातं. आणि ते मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे जे सर काम करतायचं. तर पुन्हा थँक्यू. आणि मला असं वाटतं की वर्षातनं एकदा तरी हे सेशन करायला पाहिजे, कारण का वर्षभर आपण आपल्या जे पाहिजे ते खात असतो, काही खातो, आपल्या मनावर आपला कंट्रोल नसतो बऱ्याचदा. तर हे जर सेशन केलं तर आपल्याला खूप त्याच्यातनं फरक पडेल. थँक्यू. आजचा अनुभव काय वाटला? आजचं तर मला असं वाटतं की मी हायेस्ट मोशन्स केलेले आहेत, 79. तर खूप चांगलं होतं. पण मला कसं म्हणजे मी थकली नाही, दमली नाहीये, पण चांगला अनुभव होता. आतमध्ये काय फिलिंग आहे आपल्या आतमध्ये? म्हणजे जसं पाणी प्यायलं तेव्हा तसं लगेच मला वॉशरूमला लागत होती, ही फिलिंग येते कंटिन्यू. म्हणजे सर जसं बुकाला आम्हाला लेक्चरमध्ये त्यांनी सांगितलेलं की तुम्ही जे तोंडात टाकाल ते तुम्हाला एनएस मध्ये फील व्हायला पाहिजे, आणि ती सेम फिलिंग मला आज होत होती. आता खिचडी खाताना पण मला ती सेम फिलिंग होत होती की आपण जे तोंडात टाकतो ते डायरेक्ट पूर्ण इसोफेगस आणि पूर्ण आपलं जे इंटेस्टाईन त्याच्यातनं खाली येत आहे असं ते पूर्ण जाणवतंय, आणि ते पूर्ण त्याचं जे पासिंग आहे ते सगळं कळतंय.